नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. मी एक होमिओपॅथी कन्सल्टंट, आहार तज्ज्ञ व बाल आरोग्य सेवा तज्ज्ञ आहे. सुदृढ शरीर आणि निरोगी मन ही खरी आरोग्याची संपत्ती किंवा आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या प्रत्येकालाच आपलं आयुष्य हे सुखी, समाधानी, आनंदी असावे असे वाटत असते. मग यासाठी निरोगी मन व शरीर याची गरज आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संतुलित आहार, आरोग्य व आजार या संदर्भात माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सर्वप्रथम आहाराकडे बघूयात. कारण आपल्या शरीराची जडणघडण ही आपण घेत असलेल्या आहारातूनच होत असते. फक्त पोट भरण्यासाठी तुम्ही जर जेवत असाल तर ते चुकीचं आहे. कारण जर तुमच्या आहारामध्ये एकच घटक सातत्याने येत असेल तर ते तुमच्या शरीराला त्रासदायक ठरू शकते. या ठिकाणी तुम्हाला संतुलित आहाराची गरज आहे. मग हा संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? तर शरीरास आवश्यक असलेले घटक ज्यावेळेस तुम्ही आहारातून समप्रमाणात घेता त्यावेळेस तुम्हाला संतुलित आहार मिळतो. शरीराला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स तसेच जी काही आवश्यक पौष्टिक घटक असतात हे ज्यावेळेस तुम्ही योग्य प्रमाणात, योग्य मात्रेत घेता त्यावेळेस तुम्हाला संतुलित आहार मिळून तुमचे शरीर हे निरोगी राहण्यास मदत होत असते. आता या घटकांची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. पहिलं आहे ते म्हणजे कार्बोहायड्रेट. याला मराठीमध्ये कर्बोदके असे म्हणतात. आणि या कर्बोदकांचं काम काय असतं तर आपल्या शरीराला एनर्जी देणं, ऊर्जा देणं. ही सुद्धा तुम्हाला आहारातून मिळत असतात. आहारात ज्यावेळेस तुम्ही केळी, रताळी, ओट्स तसेच संत्री, दूध, दही, पालेभाज्या, सुकामेवा, चपाती, भाकरी यांचं सेवन करत असता अशा वेळेस तुम्हाला ही कर्बोदके मिळतात. यातला दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रोटीन. हे प्रोटीन सुद्धा तुम्हाला आहारातूनच मिळत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, उसळी, सुकामेवा तसेच तुम्हाला सोयाबीन, दूध, दुधाचे पदार्थ, मांसाहार, अंडी याच्यामधून हे प्रोटीन जास्त प्रमाणात मिळते. आणि या प्रोटीनचं आपल्या शरीराला खूप आवश्यकता असते. कारण लहान मुलांच्या तसेच प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी प्रोटीन फार महत्त्वाचे. तुमच्या शरीरातले ज्या मांसपेशी आहेत त्यांच्या बळकटीसाठी, हाडांच्या बळकटीसाठी, त्वचेचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या प्रोटीनची खूप गरज असते. हे प्रोटीन आपल्या शरीरात मुख्य कार्य काय करते तर आपल्या ज्या काही पेशी असतात म्हणजे मांसपेशी असतील, रक्तपेशी असतील, हाडांच्या पेशी असतील त्यांची जी निर्मिती आहे, त्यांची जो विकास आहे तो खूप योग्य रीतीने ते करत असतात. म्हणून प्रोटीन हे शरीराला खूप गरजेचं आहे. यातला तिसरा घटक आहे तो म्हणजे फॅट्स. आणि फॅट्स म्हणजे काय तर चरबी. ही चरबी सुद्धा आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे. पण बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये हा समज असतो की चरबी ही वाईट असते. नाही, चरबी सुद्धा आपल्या शरीराला गरजेची आहे. ती सुद्धा आपल्याला ऊर्जा देण्याचंच काम करते. ज्यावेळेस तुमचा उपवास असतो किंवा उपवास हा चुकून घडला जातो अशा वेळेस सुद्धा तुम्हाला ही जी साठवलेली जी चरबी आहे आपल्या शरीरामध्ये तीच ऊर्जा देत असते. त्यामुळे शरीराला चरबी ही आवश्यक आहे. या चरबीचे दोन प्रकार पडले जातात, एक चांगली आणि एक वाईट. तुम्ही कोणते फॅट्सयुक्त पदार्थ घेता याच्यावरूनच तुमच्या शरीराला त्याचे फायदे आणि तोटे हे अवलंबून असतात. जर तुम्ही असा पदार्थ घेत आहात की ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट हे जास्त आहे, एकच तेल ज्यावेळेस तुम्ही वारंवार उकळवता व त्यामध्ये जेव्हा पदार्थ तळता अशामध्ये हे ट्रान्स फॅट किंवा हे जे सॅच्युरेटेड फॅट असतात ते जमा होत असतात. मग यामधूनच लठ्ठपणा व हृदयरोग हे वाढायला चालू होतात. जर तुम्ही एखादं पॅक फूड घेत असाल तर त्या फूडच्या पॅकेटच्या पाठीमागं सगळं लिहिलेलं असतात. त्या पदार्थामध्ये असलेले घटक, त्यांचं प्रमाण हे किती आहे हे नेहमी तपासून घेत चला की आपण जे पदार्थ घेत आहोत त्याच्यामध्ये फॅट कोणते आहेत. तुम्हाला तुमच्या आहारामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट हेच ठेवायचे आहे. हे सुद्धा तुम्हाला आहारातूनच मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे तेल, वनस्पती तेल, सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, तसेच ऑलिव्ह ऑइल असेल, बदाम ऑइल असेल, तूप असेल, हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता. कोलेस्ट्रॉल ही सुद्धा एक चरबीच आहे. पण ही कोलेस्ट्रॉलची चरबी जेव्हा आपल्या शरीरामध्ये योग्य मात्रेत असते तेव्हा ती शरीराला लाभदायक असते. पण ज्यावेळेस याची मात्रा वाढली जाते अशा वेळेसच तुम्हाला हृदयरोग होण्याचा धोका हा अधिक असतो. आता यातला चौथा घटक तो आहे फायबर.
मुळव्याध ज्यांना आहे व ज्यांना पोट साफ होत नाही अशा व्यक्तींना वारंवार सांगण्यात येते की तुम्ही फायबरयुक्त आहार घ्या. का बरं? कारण हे फायबर तुमच्या शरीरामधले जे काही चयापचय क्रिया असते, पचन संस्था असते, तिला सुरळीत ठेवण्याचं काम करत असते आणि हे सुद्धा तुम्हाला तुमच्या आहारातूनच मिळत असते. वेगवेगळ्या प्रकारची जी धान्य असतील, तसेच ज्या उसळी किंवा जी मोड आलेली कडधान्य असतात, ज्या शेंगायुक्त भाज्या असतात, अशांच्यामध्ये तर या फायबरचं प्रमाणही जास्त असते. हे फायबर फक्त तुमचं पोटच नीट साफ करत नाही, तर यासोबतच वजन कमी करण्यासाठी मदत करत असते. तुमच्या शरीरात जर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर ती सुद्धा कंट्रोल करण्यासाठी या फायबरचा उपयोग होत असतो. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तींच्या रक्तातली वाढलेली साखर ही सुद्धा कंट्रोलमध्ये करण्यासाठी या फायबर. आणि यातला शेवटचा घटक आहे तो म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स, जीवनसत्व आणि खनिज. ही सुद्धा आपल्या शरीराला खूप गरजेची असतात. आपल्या शरीरात जी जी कार्ये चालतात त्या कार्यांना व्यवस्थित सुरळीत ठेवण्यासाठी या जीवनसत्वांचा, खनिजांचा उपयोग होत असतो. जवळपास 13 प्रकारचे जीवनसत्व आहेत. विटॅमिन ए, बी, सी, डी, के, ई या सर्वांचा आपल्या शरीराला खूप गरज असते. याचीही आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. विटॅमिन ए हे तुमच्या शरीरातील हाडे, दात व दृष्टी हे योग्य नीट ठेवण्यासाठी यांची गरज असते. दुसरे यातलं आहे विटॅमिन बी. ज्या आपल्या लाल रक्तपेशी आहेत त्यांच्या निर्मितीसाठी, मेंदूचं कार्य चांगलं ठेवण्यासाठी या विटॅमिन बीची गरज असते. विटॅमिन B9 याच्यामध्ये फोलिक ॲसिड येते की जे गर्भवती स्त्रियांना प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये तर घेणं अनिवार्य असतं. यामधूनच अर्भकाची बौद्धिक आणि शारीरिक विकास हा होत असतो. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना जवळपास विटॅमिन सीची माहिती झालेली आहे. पण विटॅमिन सी हे फक्त रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीच आहे तर असे नाही. तर जे तुम्ही लोह घेत आहात, आयर्नचे पदार्थ घेत आहात, तर त्या पदार्थांचं ॲब्सॉर्प्शन, शोषण हे नीट होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी विटॅमिन सीची गरज आहे. बऱ्याच वेळेला हिमोग्लोबिनची मात्रा शरीरात कमी असते. तुम्ही लोहयुक्त सगळे पदार्थ घेत असतात, गूळ शेंगदाणे असतील, काळे मनुके असतील, खजूर असतील, तुम्ही सगळे पदार्थ घेता, पण तरीही तुमची हिमोग्लोबिनची मात्राही वाढत नाही. कारण अशा त्या ठिकाणी विटॅमिन सीची कमतरताही तुमच्या शरीरात असते. विटॅमिन डी आणि हाडांचा जवळचा संबंध आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण हाडं बळकटीसाठी विटॅमिन डी हवे. पण विटॅमिन डीचं तेवढंच काम नाही आहे. तर जे तुम्ही कॅल्शियम घेत आहात त्या कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन नीट होण्यासाठी विटॅमिन डीची गरज आहे. विटॅमिन ई हे सुद्धा तुमची त्वचा, केस निरोगी ठेवण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी महत्त्वाचं आहे. व ज्यावेळेस तुमच्या शरीरावर एखादा घाव होतो, जे कट होतो, तिथून रक्तस्राव चालू होतो, तर ते रक्त गोठवण्याचं काम हे विटॅमिन केचं असते. यासोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस या सर्व आहारात फळांचा सुद्धा समावेश असू द्यात. कारण या फ्रूट्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, तसेच मिनरल्स व फायबर यांचं. आता एकूण तुम्हाला लक्षात आलं असेल की नुसते जर पोट भरण्यासाठी तुम्ही जेवत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला तुमच्या आहारामध्ये हे सर्व घटक येणं गरजेचं आहे. मगच तुम्हाला त्या ठिकाणी संतुलित आहार मिळतो आणि हा संतुलित आहार तुम्हाला शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करत असतो. आहार योग्य घेतलात, संतुलित घेतला तर आमच्याकडे म्हणजे डॉक्टरांकडे तुम्हाला फार कमी यावे लागेल. पण बऱ्याच वेळेला काय होते, आहार हा योग्य घेत असता तर तुमच्या सवयी चुकीच्या असतात आणि त्यामुळे तुम्हाला लाईफस्टाईल डिसऑर्डर हे होत असतात. जसे की ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, थायरॉइड डिसऑर्डर व टाईप 2 डायबिटीज म्हणजे डायबिटीजचा दुसरा प्रकार हे होण्याचा धोका अधिक असतो. याविषयी तुम्हाला मी सविस्तर माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर देणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असाल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या परिजनामध्ये तसेच फ्रेंड सर्कलमध्ये अवश्य शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना या इन्फॉर्मेशनचा लाभ व्हावा. पुन्हा भेटूया असेच एक उपयुक्त माहिती घेऊन. थँक्यू सो मच.